ग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो. आदेश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो. असे या भारताला संविधान भाल करणारे बुद्धी सम्राट ज्ञानपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः वंदन करते. संकट तुम्हाला संपवत कधीच नसतात. संकट तुम्हाला संपवत कधीच नसतात. ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजश्री शाहू महाराजांनी वसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाचं ज्ञानतीर्थ आहे आणि याच ज्ञानतीर्थाला मदत शिक्षणासाठी करण्याचं काम राजश्री शाहू छत्रपतींनी केलं. सांगायचं म्हटलं तर काय होतं बाबासाहेब आंबेडकरांकडं? उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं. या देशामध्ये इंग्रजांचे राज्य होतं आणि इंग्रज अधिकारी जर ते शाळेमध्ये इन्स्पेक्शन साठी आले तर 5वीच्या वर्गातले बाबासाहेब उंबऱ्याच्या बाहेर आणि बाकीचे सर्व मुलं वर्गाच्या आत बसलेले असायचे. ते अधिकारी आत बसलेल्या मुलांना प्रश्न करायचे परंतु एकाही मुलाला त्याचं उत्तर यायचं नाही. आणि तेव्हा उंबऱ्याच्या बाहेर बसलेले बाबासाहेब हात करायचे प्रत्येक प्रश्नाला आणि म्हणायचे, साहेब मी देतो उत्तर. हे ऐकून ते अधिकारी शिक्षकांना म्हणाले, अहो तुमच्या शाळेची लाज तर या उंबऱ्याच्या बाहेर बसलेल्या मुलाने राखली. ते अधिकारी बाबासाहेबांना असं म्हणाले, बाळा तू सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीस पण एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो. सांग भिवा या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता? तेव्हा मान खाली घालत डोळ्यामध्ये पाणी आलं आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, साहेब सगळ्यात दूरचा ग्रह मला माहित नाही परंतु माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह म्हणजे त्या वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला तो पाण्याचा माठ आहे. वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या त्या पाण्याच्या माठाला हात लावण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता. इतकी बिकट त्यांची परिस्थिती होती आणि तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाजत या देशातल्या सर्वोत्तम विद्यापीठात शिक्षण घेऊन स्वतःच्या त्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करा दिल्लीच्या त्या तख्ताला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये दिले. अरे ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी जावे, मोठं किती होता आलं पाहिजे. सगळ्यात मोठं होणं म्हणजे काय? आयुष्यामध्ये सगळ्यात श्रीमंत होणं, संपत्ती कमवणं. याचा अर्थ मी मोठं होणं समजत नाही. मोठं किती होता आलं पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं होता आलं पाहिजे. ज्या बाबासाहेबांना उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं, शाहूने मदत करावी, बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाला जावे आणि कोलंबिया विद्यापीठातून परत या देशामध्ये यावे आणि बाबासाहेबांची प्रेरणा त्याच अमेरिकेमधल्या एखाद्या निग्रो म्हणवल्या जाणाऱ्या जातीमधल्या बराक ओबामा नावाच्या पोरानं घ्यावी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ते पोरग व्हावं आणि त्याच अमेरिकेमधल्या कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर वेशीवरती त्याच बराक ओबामाच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहावे, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. इतकं मोठं होतं आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, अरे ज्याला मानवी जीवनामध्ये दुःखातून सुटका करायची आहे, अरे ज्याला मानवी जीवनामध्ये दुःखातून सुटका करायची आहे त्याला आधी लढावं लागेल. ज्याला लढायचं त्याला आधी शिकावं लागेल कारण शिक्षणाशिवाय लढलात तर तुमच्या जीवनामध्ये पराभव हा निश्चित आहे आणि जर तुम्ही शिक्षणासोबत ज्ञान घेऊन लढलात तर तुमच्या जीवनामध्ये परिपूर्णता ही निश्चितच आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, जिस दिन हमारे मन में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर और दिमाग में उनके विचार होंगे, जिस दिन हमारे मन में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर और दिमाग में उनके विचार होंगे, उस दिन वो अदालत भी हमारी होगी और वो फैसला भी हमारा होगा. वो अदालत भी हमारी होगी और वो फैसला भी हमारा होगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त
मी तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.